मंडळी, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये बंडखोरी होऊन जसे दोन वेगळे गट निर्माण झाले, तसंच आता पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे दोन गट तयार झालेत. तेथील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून ऋतव्रत बॅनर्जी हे बंडखोर आमदारांचं नेतृत्व करतात, तर लोकसभेतील बंडखोर खासदारांच्या गटाचं नेतृत्व काकोली घोष करतात. आता या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नुकतीच भेट घेतली आणि त्यानंतर अशी माहिती समोर आली की ममता बॅनर्जी यांना काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचा प्रस्ताव देण्यात आलाय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव दिला असून त्या बदल्यात तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची अट ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील मोठा राजकीय भूकंप होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. शरद पवार गटाला देखील काँग्रेसकडून तसा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय. त्या संदर्भात पहिल्यांदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य करून या चर्चांना हवा दिली. त्याच्यानंतर आता विविध नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यावरून येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असं दिसून येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला नेमकं काय काय घडतंय, राजकीय घडामोडींना कशा पद्धतीनं वेग आलाय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का अशा चर्चांना सुरुवात झाली ती खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे. त्यामुळे ते नक्की काय म्हणाले ते आधी जाणून घेऊयात. ते राऊत म्हणाले की भाजपच्या देशव्यापी लाटेत अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष कमकुवत होत चाललेत. महाराष्ट्रात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन मोठे पक्ष फुटले. सध्या एक गट सत्तेत आणि दुसरा गट विरोधी पक्षात आहे. त्यात संख्याबळानं कमकुवत असलेला गट विरोधी बाकावर आहे. आज भाजपच्या अशा राजकारणात टिकून राहणं हे या पक्षांसमोरचं मुख्य चॅलेंज आहे. त्यामुळे काँग्रेसचीच विचारधारा असणाऱ्या परंतु राज्यामध्ये वेगळे अस्तित्व असलेल्या सर्व स्थानिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं आणि काँग्रेसला मजबूत करावं. सध्या काँग्रेस अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या लहान पक्षांनी आता देशाची परिस्थिती समजून घ्यायला हवी. एक मजबूत काँग्रेस आणि प्रबळ काँग्रेसचं देशात पर्याय म्हणून उभे राहू शकते. देशात ही भावना आणि विचार आकार घेतोय. त्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व केलं किंवा पुढाकार घेतला तर हा विचार पुढे जाईल. मंडळी, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. तर शुक्रवारी पुन्हा त्यांनी शरद पवार गटाच्या विलीनीकरणावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक नेत्याला स्वतंत्र मत आहे. पवार असतील, केसीआर असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सर्व काँग्रेसमधून बाहेर पडलेत. विलीनीकरण होणार असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, हे मी आधीच म्हटलंय. त्यांनी पुढाकार घेऊन मजबूत राष्ट्रीय काँग्रेस उभा केला तर आमच्या सारख्या प्रादेशिक पक्षांना देखील बळ मिळेल. मी राष्ट्रीय स्तरावरची भूमिका मांडतोय. केंद्रातील बकासुरांशी लढायचं असेल तर एकत्र आलं पाहिजे. पांडवांच्या बाजूने अनेक जण आले, तसंच काँग्रेसच्या बाजूने मूळ पक्ष आले पाहिजे, नाहीतर ते टिकणार नाही असा इशारा देखील राऊतांनी दिलाय. दरम्यान संजय राऊत यांच्या या भूमिकेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की संजय राऊत माझ्यासाठी मोठे भाऊ आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्यानं ते अतिशय परखडपणे देशाच्या हितासाठी मत मांडत असतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद आम्ही घेऊ, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केलं होतं. तेव्हापासून मागील 24 तासात विलीनीकरणाच्या चर्चांनी अधिकच जोर धरलाय. त्यात भर म्हणून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखीनच उत्सुकता वाढवणारी आहे. शुक्रवारी ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. पण आपण दिल्लीला केवळ पक्षाच्या विभागीय बैठकीसाठी जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विलीनीकरणाच्या बाबतीत अशी काही भूमिका मांडली की त्यावरून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पटोले म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला होता, पण काही कारणांमुळे त्याला विलंब झाला. देशातील संविधान व्यवस्था धोक्यात आली असून मतांचं विभाजन थांबवण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांच्या सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची आज गरज आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. ते पुढे असंही म्हणाले की तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्याकडूनही एकत्र येण्याची मानसिकता दिसून येते.
हा प्रस्ताव आजचा नाहीये, त्यावर आधीपासूनच काम सुरू आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून त्याचेच परिणाम आता दिसत आहेत. मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करत असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता येत्या काही काळात राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. पण या संदर्भात शरद पवार गटातील इतर नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. आमदार जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग आमदार रोहित पवार यांनी विलिनीकरणाचा सर्वस्वी निर्णय हा शरद पवार साहेब घेतील असं म्हटलंय. तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काँग्रेसकडून तसा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलंय. ते म्हणाले की अलीकडच्या काळातील 2-3 विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांना शहाणपण सुचलंय. राहुल गांधी असोत, ममता बॅनर्जी असतील किंवा आणखी कोणी असतील, सगळेच तावून सुलाखून निघालेत. पण तरीही विलिनीकरणाचा प्रस्ताव आलाच तर त्यावर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील. काँग्रेसची इतर पक्षांबाबतची भूमिका काय असेल याचा देखील विचार करावा लागेल, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे. पण गुरुवारी सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्या बैठकीत विलिनीकरणाच्या कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झाली नाही असा दावा करण्यात येत असला तरीही काही प्रसार माध्यमांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यासाठी पक्ष नेतृत्व अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बलाढ्य भाजपशी दोन हात करण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मजबूत करण्यासाठी शरद पवार काय निर्णय घेतात, काँग्रेसमधून बाहेर पडलेले सर्वच प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसच्या झेंड्याखाली शरद पवारांच्या नेतृत्वात एकत्र येतात का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यासारखे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील का, आणि जर झालेच तर पुढील काळात भाजप सारख्या पक्षाला काँग्रेस पक्ष मजबूत पर्याय ठरू शकेल का, यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.